पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. प्रभास! अरे दादू कुठे हरवलास? तुझी पतंग केव्हाच गुल झाली. आणि काय रे, तू आम्हाला पतंग कशी उडवायची हे शिकवत होतास ना? आणि तुझीच पतंग गुल झाली. असं कसं रे, कुठे होतं लक्ष? अरे यार असं सोडणार मित्राला तुम्ही? ये दोस्ती, ये दोस्ती, याद रखूंगा. जा ना तू पण. नाही नको नको, मी बरी आहे इकडे. अगे जाग राहू दे राहू दे. अगे जाग कशी पतंग इकडे कुठे पतंग? इथे उभे आहेस का? चला 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 पतंग उडवू चला मुलांनो, पतंग उडवू चला. हवा किती छान पसरली. काय कुठे लक्ष होतं तुझं? माझं पतंग. पतंगाकडे का? पतंगाकडे का वीणाकडे? मिकी यार, काय सांगितलं ना मी तुला, माझ्या मनात अजिबात तसं काही नाहीये. ते खरंच नाहीये. खोटं बोलतोस तू, खोटं. अरे मी कशाला खोटं बोलू? कर की मान्य, काय होईल एवढं? अरे पण मी का मान्य करू? तुझा गैरसमज झालाय. गैरसमज होतोय माझा? होय. ठीक आहे, मी वीणाला जाऊन विचारते गैरसमज होतोय का नाही ते. जा जा जा, तुझ्या पोकळ धमक्यांना मी आता घाबरत नाही. जा जा. एवढी हिम्मत? हा जा. बाय. ए मिकी मिकी मिकी. अगं नाहीये, नाही काही नाहीये. अरे असं कसं? तिला विचारते. काही तुझं नाही, काय नाहीये चाललंय यार. तुमचं? आणि काय नाहीये? काही नाही. अगं त्याचा पतंग गुल झाला म्हणून. तू वेडी. हो, मी पण बघितलं. तिने पण बघितलं. पतंग मी तुला सांगितलं ना यार, माझ्या मनात खरंच काही नाहीये. काय मान्य करायचं हे? मिकी तू ना खरंच माझ्या फटके. वीणा बोलवते, वीणा बोलवते. हा वीणा. ऐका ना, आज असं मोकळ्या वातावरणात गाऊन खरंच खूप छान वाटलं. म्हणजे खरं सांगू, तुम्ही आधी म्हणाला होतात ना की आपण बाहेर जाऊन रियाज करूया, तेव्हा जरा शंका आली होती मला, पण नंतर कळलं की तुमचं म्हणणं बरोबर होतं. वीणा, माझं म्हणणं कायमच बरोबर असतं ग. तुलाच ते पटत नाही. पण मला पटतं ना, तुझं सगळं काही पटतं. तुझं वागणं, चालणं, बोलणं, हसणं, रुसणं सगळं. तू ऐक ना माझं, आज खरंच खूप मज्जा आली. ही प्रभास, आपण असं रोज करत जाऊया का बाहेर जाऊन रिहर्सल? किती मज्जा येईल. उद्याचं काही ठरवलंयस का तू? उर्मी, अगाध संक्रांत होती म्हणून आपण बाहेर गेलेलो. असं रोज रोज नाही जाता येणार. का? तुला नाही आवडणार का? आवडाचा प्रश्न नाहीये, पण खरं सांगू, मला ना रियाज महत्वाचा वाटतो. आणि तुमच्या बँडमध्ये तो सगळेच खूप छान करतात. काय 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 काय? तुमचा बँड? वीणा, आपला बँड. सॉरी, आपला बँड. बेटर. उर्मीचं निघूया. उर्मी, चल ना. हा. प्रभास, कुठे हरवलात? मी काही नाही. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.
मामी आत्या काही करायचंय का? आलीस? अगं जिची मनापासून इच्छा असते ना ती असले प्रश्न विचारत बसत नाही, काम करून टाकते. अगं मी तेच विचारते, काही करायचंय का? अगं तुला वेळ सुद्धा नसेल, दमली असशील ना गाणं गाऊन. मामी आता तसं काही नाहीये, तू मला सांग ना काय काम करायचंय. कुकर लावून झालाय, वरणाला फोडणी दे, ही भाजी करून टाक आणि काकडी चोचून कोशिंबीर करायला जमेल का? करते. एक मिनिट. वीणा, तुझं कानातलं कुठे आहे? कानातलं कुठे पडलं? अगं तेच तर विचारते ना मी तुला. दादाने एवढ्या हौसेने घेतलेलं कानातलं हरवलंस आणि तुझ्या लक्षात सुद्धा आलं नाही. छान. अगं गायला जातेस का बागडायला जातेस? दादाला काय वाटेल याची कल्पना तरी आहे का तुला? मामी आत्या अगं मला नाही आठवत. आता रडून काय होणार आहे? ते कानातलं परत मिळणार आहे? मामी आत्या अगं बाबांना जर समजलं तर त्यांना किती वाईट वाटेल. नुसतंच वाईट वाटणार नाही, त्याला खूप राग सुद्धा येईल. आणि दादाला राग आल्यावर तो कसा वागतो हे तुला वेगळं सांगायला नको. ऐक ना, मी काय म्हणते, ही गोष्ट आपल्यातच राहील. अगं हीच काय, इथून पुढे तुझ्या हातून कुठलीही चूक घडेल ना ती सगळी माझ्याकडेच राहील. मी दादाला सांगणार नाही. पण तुला या बदल्यात माझं एक काम करावं लागेल. तू किशाशी लग्नाचं मनावर घे. अगं तुझाच फायदा आहे. हे असे डझनावर कानातले आणून देईल तो तुला. बघ, विचार कर. कानातलं कुठे पडलं असेल? रिहर्सल हॅलो, हा बोल वीणा. हॅलो प्रभास, ऐका ना, माझं ना कानातलं कुठेतरी हरवलंय. म्हणजे मला सापडत नाहीये, कुठे पडलं माझ्या लक्षातही येत नाहीये. खूप टेन्शन आलंय. हो एक मिनिट वीणा, तू शांत हो आधी. शांत हो. अहो असं कसं शांत हो? तुम्हाला माहित नाहीये माझ्या बाबांनी किती हौसेने घेतलंय. वीणा ठीक आहे, तू शांत हो प्लीज. हा शांत हो. मला सांग, तू सगळ्यात शेवटी कुठे बघितलं होतं हे कानातलं? मी रिहर्सल हॉलला आले होते ना, तेव्हा होतं, पण त्याच्यानंतर नाही आठवते मला. ठीक आहे, मला सांग, आपण जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा होतं? असतील, मला आठवत नाही. हो पण आता मला कळत नाही बाबांना काय सांगणार आहे मी. वीणा अगं तू का टेन्शन घेतेस? हा हे बघ, टेन्शन वीणा मला सांग, तुझं कानातलं एक्झॅक्टली कसं दिसतं? ते म्हणजे फार नाजूक होतं आणि त्याच्यावर काळ्या कलरचे खडे होते. खूप बारीक कोरीव कामही केलं होतं त्याच्यावर. अच्छा, आणखी? आणखी कसं सांगू, मला एवढंच आठवत आहे. पण अगं वीणा, आता इतकं छान इयरिंग कोणाला सापडलं तर ते कोण कशाला परत देईल? हा असं नका ना बोलू प्लीज. अगं खरंच. आणि त्या झुमक्यावर जे नाजूक वर्क केलंय ना ते तर काय अप्रतिम आहे. हा आणि ते कमळाचं डिझाईन, खरंच कमाल. कमाल. अहो असं काय बोलताय? मला इथे टेन्शन आलं आणि तुम्ही. एक मिनिट, तुम्ही माझ्या कानातल्याचं एवढं हुबेहूब वर्णन कसं काय केलं? कारण ते सध्या माझ्या हातात आहे म्हणून. तुमच्याकडे? मला सांगा, तुमच्याकडे कसं आलं? अगं मला आता गाडीत दिसलं. अहो पण मग आधी का नाही सांगितलं? तुम्हाला कळत नाही का मी किती टेन्शन मध्ये होते? आणि अगं वीणा, मला ते आत्ता दिसलं म्हणतोय तर. मला सांग, तुला हवंय ना ते परत? हवंय म्हणजे आत्ताच्या आत्ता ताबडतोब हवंय मला. देईन, पण एका अटीवर. आता कोणत्या अटीवर? हे बघ, खूप सिंपल आहे. तू ना फक्त मला एक छानशी स्माइल देत प्लीज म्हण. हे बघा, मी अजिबात तुम्हाला प्लीज वगैरे म्हणणार नाही. ठीक आहे, मग कानातलं पण तुला नाही मिळणार.
अहो असं काय करता, मी बाबांना काय सांगणार आहे? सांग हरवलं. प्रभास तुम्ही ना खूप हट्टी हट्टी आहात हा? हे बघा, मी तुम्हाला उद्या आल्यावर प्लीज वगैरे म्हणते, तुम्ही आत्ता मला द्या. ठीक आहे, मग कानातलं पण तुला उद्याच मिळेल. बाय बाय. असं काय कर. हॅलो प्रभास. नाव माहितीये मला, पुढचं सांग. अरे हा मनोहर करतो काय? अच्छा बर. आणखीन काय? म्हणजे काही खास शौक वगैरे नाही का? बर. आणि ती बँक कुठली म्हणलास? संगमनेरलाच आहे ना ती? संगमनेरचं काय? काय? मला पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारायला आवडत नाहीत आणि माझा प्रश्न व्यवस्थित कळलाय तुला. संगमनेर हा शब्द उगाच तुझ्या तोंडून येणार नाही. उगाच आलेलंच नाही. बाबा हे सगळं माझ्यासाठी करतात. हो. सरपोतदारांना त्यांच्या बिझनेससाठी फॅक्टरी टाकायची संगमनेरमध्ये. त्यासाठी त्यांना तिथे जमीन हवी आणि ती मिळवून देण्यासाठी बाबा त्यांना मदत करतात. हा, मला पण तेच म्हणायचं होतं. म्हणजे असंच आहे. माझ्याकडे असं रागाने बघून काहीच होणार नाहीये. प्रभास विनाकारण संगमनेरला गेला चालतो ना तुला? मग सरपोतदारांचं म्हणजे माझ्या होणाऱ्या सासऱ्यांचं तिथे काम होतं तर खटकतंय तुला? सॉरी आत्या, तुझा हा जो संगमनेरवरचा राग आहे ना, तो तुझ्या पुरताच मर्यादित ठेव. प्रभास, व्हॉट्स गोइंग ऑन? हे बघ, तुला जे वाटतं ना तसं नाहीये. हा, तू त्यामुळे ते मनातही आणू नकोस. जस्ट स्टॉप थिंकिंग अबाउट हर. स्टॉप थिंकिंग अबाउट हर. स्टॉप इट. स्टॉप. येस, कम ऑन. स्टॉप थिंकिंग अबाउट हर.
Stop thinking. Stop thinking. Yes. Come on. Prabhas, you can do it. जोगळेकर, तुम्ही इथे? राव, अहो तुमच्यासारखा मोठा माणूस मी या जगात बघितला नाही. हो तुम्ही त्यागमूर्ती आहात, त्यागमूर्ती. तुमचं अजूनही शैलजावर, सॉरी तुमच्या शैलावर इतकं प्रेम, म्हणजे तुम्ही ते पत्र वाचावं लागलं. कमाल आहे तुमची. दुसऱ्यांची खासगी पत्र वाचू नयेत इतके साधे मॅनर्स नाहीत तुम्हाला. हो मी ते पत्र, मला माहितीये तुम्ही ते पत्र शैलजा, सॉरी तुमच्या शैलाकरता लिहिलं होतं फक्त. काय करणार. अहो ते पत्र वाचता वाचता शैलजा ढसा ढसा रडायला लागली. तिला ते पत्र पूर्ण वाचता सुद्धा आलं नाही. खरंच काय करणार. मग नाईलाज असतो ते पत्र मी वाचायला घेतले. मनोहरा, शैलजाचं अजून तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. खरंच सांगतो मी. त्यामुळे तिने लग्न सुद्धा केलेलं नाही असं तिने सांगितलं. पण माझं लग्न झालंय. हो ते पत्र वाचलं मी, मला कळलंय. मग तुम्हाला हे कळलं असेल की मला माझ्याबद्दलची तिच्या मनातली कटुता पूर्णपणे दूर करायची. मनोहरराव, आपले विचार किती जुळतात. मनोहरराव, तुम्ही शैलजाच्या आयुष्यातनं दूर झाल्यापासून ती दगडासारखी झाली. एकदम वृक्ष, भावना शून्य, चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे मावळलेली. मनोहरराव, मला माझी हसरी बहीण पुन्हा हवी हो. मला शक्य असतं ना, म्हणजे ओवाळणीमध्ये हसू देणं शक्य असतं ना, तर प्रत्येक रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला मी तिला ओवाळणी घातली असती. हसू. कसला विचार करताय मनोहरराव. हाच की माझ्यामुळे शैलजाला किती त्रास झाला, किती दुःख भोगावं लागलं. आणि आता मी काय केल्याने ती पूर्वीसारखी वागेल. मी सांगतो त्याचं कारण शैलजासाठी, तिच्या सुखासाठी. कराल ना.